बटाट्यापासून छोट्या आकाराचे हार्ड स्नॅक्स आज मी इथे बनवणार आहे। स्नॅक्सचे अनेक प्रकार आपण तर पाहिलेले आहेत, पण आज इथे हार्ड आकाराचा स्नॅक्स आपण इथे बनवणार आहोत। दिसायला जेवढा छान दिसतो ना, खायला सुद्धा खूप छान लागतो। जसा दिसायला हार्ड आकाराचा आहे ना, त्यामुळे मी त्याचे नाव लिटल हार्ड पोटॅटो असे ठेवले आहे। जर तुम्हाला नाव आणखी काही सुचवायचं असेल तर कमेंट्सद्वारे नक्की सांगा। चला रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी एक पसरट ताट घ्यायचं, उकडलेली मोठी 2 बटाटे टाकायची, मॅशरने छान ह्याला मॅश करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर एखाद्या मोठ्या वाटीने व्यवस्थित प्रेस करून त्याला पूर्णतः चांगले मॅश करून घ्या। त्याच्या फोडी किंवा एखादा तुकडा राहायला नको, यासाठी आपल्याला छान व्यवस्थित मॅश करायचं आहे। म्हणजे कसं, जेव्हा आपण हे सारण तयार करू ना, त्याच्यामध्ये एखादा तुकडा किंवा फोडी यायला नकोत, यासाठी व्यवस्थित मिक्स करा। आता छान इथे मॅशरने छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला बारीक चॉप केलेला छोट्या आकाराचा एक कांदा घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची, 2 चमचे एवढी कस्तुरी मेथी घालायची, यामुळे फ्लेवर खूप छान येतो। बरोबर 1.5 चमचा एवढा हळदीचा वापर करायचा आहे। 2 चमचे एवढी इथे आपल्याला धनिया पावडर घालायची आहे, यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान येते। इथे कलरसाठी अगदी 1.5 ते 2 चमचे एवढी काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची, 2 चमचे मीठ घालायचं आहे, 1 चमचा एवढी आमचूर पावडर घालायची आहे। व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। चमचा म्हटल्यानंतर पोह्याचा चमचा नाही आहे, तर मसाला डब्यात जो छोटा चमचा असतो ना, अगदी त्या चमच्याने मी इथे सगळेच पावडर मसाले घेतलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करून झाले की आपल्याला याच्यामध्ये मोठ्या आकारात म्हणजे एकदम दरदरा कुटलेला लसूण 1 चमचा घालायचा आहे। अद्रक लसूण पेस्ट आवडत असेल ती घातली तरी चालेल, पण काहींना अद्रक आवडत नाही, तर तुम्ही असा दरदरा कुटलेला लसूण घालू शकता। तुम्हाला तिखट आणखी हवे असेल तर याच्यामध्ये एक बारीक चॉप केलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। पळपूट घ्यायचं, त्याच्यावरती कणकीचा एक गोळा घ्यायचा आहे। आता इथे ना तुम्ही पूर्णतः इथे कणिक भिजवलेली नसताना, म्हणजे गव्हाचे पिठाचे न घेता अगदी गव्हाचे पीठ आणि रवा मिक्स केलेले असं भिजवलेलं पीठ घ्या। आणि जर तुम्हाला ना पूर्ण मैद्याची बनवायची असेल तर डायरेक्टली पूर्ण मैदा भिजवलेला असतो ना, अगदी ते पीठ वापरले तरीही चालेल। पण मी इथे ना 1 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धीलाही थोडेसे कमी एवढा रवा बारीक वापरला होता। छान व्यवस्थित घट्ट असं भिजवून घेतलं आणि अर्ध्या तास छान भिजायला सोडलं, त्यामुळे ना हे पीठ एकजीव झालेलं आहे। आता याच्यामध्ये रवा याच्यासाठी वापरला आहे की रव्यामुळे छान असा क्रिप्सीपणा येतो। पण जर तुम्ही मैदा खात असाल तर तुम्ही इथे पूर्ण मैद्याचा वापर केला तरी चालेल, पण काही जण मैदा खात नाहीत, त्यांच्यासाठी सांगते 1 वाटी गव्हाच्या पिठाला पाऊण वाटी एवढा, म्हणजेच अर्धी वाटीपेक्षाही कमी एवढा इथे बारीक रवा वापरायचा आहे आणि पीठ छान घट्ट असं मळून घ्यायचं। घट्ट मळल्यामुळे काय होतं ना, की हे जे स्नॅक्स आहेत ते तळताना तेल पीत नाहीत। आणि याची आपल्याला पातळ अशी पसरट पोळी लाटून घ्यायची आहे। छान व्यवस्थित पातळ असायला हवी, जास्त जाड ठेवू नका। जाड झाले ना ते नरम पडतात, त्याच्यामुळे ना आपल्याला पातळ अशी ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे। व्यवस्थित पोळी पातळ अशी इथे लाटून तयार झालेली आहे। जे सारण आपण बनवून ठेवले होते ते सारण त्याच्यावर घालायचे आहे। आता हे सारण एकाच जागी न घालता एखाद्या चमच्याने छान व्यवस्थित सगळ्या पोळीवरती पसरून घ्यायचे आहे। जर तुम्हाला इथे तुमचे सारण जास्त घट्ट किंवा बटाटा जर थोडा कच्चा असेल आणि त्यामुळे घट्ट वाटत असेल, तर या पोळीला खालच्या साईडनी, म्हणजे जिथून सारण भरणार आहे त्या साईडनी थोडंसं तेल लावून घ्या आणि त्याच्यावरती सारण घाला। त्यामुळे काय होईल ना, तुमचे सारण पटकन सगळ्या पोळीवरती व्यवस्थित पसरले जाईल। पण जर सारण असे सॉफ्ट झाले असेल तर तिथे तुम्हाला तेल लावायची गरज पडणार नाही। अगदी चमच्याने थोडंसं प्रेस केलं की एक सारखं सगळीकडे सारण लागेल। एकसारखं आपल्याला पातळ आकारात सारण लावून घ्यायचं आहे, नंतर एका साईडने अशा गोल आकारात फिरवून घ्यायचं आहे। आता जर तुम्हाला इथे चौकोनी आकारात पोळी कट करून घेऊन हे सारण भरले ना, तरीसुद्धा ना हा आकार खूप छान येतो। पण मी इथे गोल आकारामध्ये तुम्हाला दाखवत आहे। दोन्ही साईडनी एक लेवल असे छान असे सर्कलमध्ये गोल फिरवत एका जागेला घ्यायचं आहे। आता जिथे सारण नाही तो भाग कट करून आपल्याला साईडला काढायचा आहे, त्यामुळे ना आपला स्नॅक्स खूप छान बनवून तयार होईल। त्यासाठी फक्त साईडचं जे भाग आहे ना तो फक्त कट करायचा आहे। आता हे आपण सारण बनवून हा रोल बनवला होता ना, याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। ते साधारण 1 इंच एवढे छान ह्याचे तुकडे कट करून घ्या, यामुळे 1 इंचामध्ये छान असा हार्ड आकार या स्नॅक्सला येतो। त्यासाठी 1 इंचाचे एवढे आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता जर तुम्हाला मोठ्या आकाराचे स्नॅक्स बनवायचे असेल तर थोड्या मोठ्या आकारात कट केले तरीसुद्धा चालेल। आता यात बटाटा आहे, त्यामुळे चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे पळपूटला आणि हाताला थोडंसं ऑइल लावा आणि छान असं प्रेस करा, जसं अगदी मी तुम्हाला दाखवले ना अगदी तसं, आणि हाताने थोडासा आकार द्या। अगदी हार्ड असा आकार आलेला आहे,
छान प्रकारे आपल्याला इथे सगळे स्नॅक्स बनवून घ्यायचे आहेत. अगदी थोडंसं खाली हाताला तेल लावायचं आणि असं ठेवायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचा. खाली दबला गेला की त्याला छान असा हार्टचा आकार येतो, त्यामुळे ते दिसायलाही खूप छान दिसतात आणि हा स्नॅक्स ना खायलासुद्धा खूप छान लागतो. समोसा, बटाटे वडा, आलू पराठा अशा अनेक पदार्थ आपण खाल्ले आहेत, पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हा स्नॅक्स बनवत आहोत. त्यामुळे हा स्नॅक्सला नाव आपण लिटल हार्ट पोटॅटो असं दिलेलं आहे. जर नाव बदलायचे असेल किंवा काही आवडत असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगू शकता. आता इथे आपल्याला सगळे स्नॅक्स छान असा हार्ड आकारामध्ये बनवून तयार झालेले आहेत. आता हे हार्ड आकाराचे स्नॅक्स काढताना ना एखाद्या पसरट ताटाला छान असं तेलाने ग्रेस करून घ्या आणि त्याच्यावरती हे स्नॅक्स ठेवा. त्यामुळे काय होईल, ताटाला चिटकणार नाहीत, कारण याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता असते. आता तेलाचा वापर सुद्धा आपण कमीच करणार आहोत. तुम्ही पाहू शकता अगदी कढईत कमी प्रमाणात तेल घातलेले आहे. तेल मीडियम म्हणजे जास्तही गरम नाही किंवा मीडियमसुद्धा एवढेही नाही, अशा वेळेस मी याच्यामध्ये हा स्नॅक्स सोडलेला आहे. आता इथे स्नॅक्स सोडताना मी तुम्हाला एक टिप्स देते की तेल जास्त गरम ठेवू नका, नाहीतर वरून ना पटकन असे तळल्यासारखे वाटते पण आतून एकदम सॉफ्ट आणि नरम पडेल, त्यामुळे तो स्नॅक्स खाण्यात मजा येणार नाही. त्यामुळे मीडियम गॅसवरती छान दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या. आणि हो, पीठ भिजवताना एक गोष्ट लक्षात राहू द्या, पीठ घट्ट भिजवा. त्यामुळे काय होतं, पीठ पातळ होणार नाही आणि घट्ट भिजवले ना तर हे ना स्नॅक्स आहेत ना ते तेल पित नाही आहेत. त्यासाठी कोणतेही पीठ जेव्हा तुम्ही भिजवता आणि ते तळणीचे पदार्थ करताना तेव्हा ते एकदम घट्ट करायचे, त्यामुळे ते तेल जास्त पित नाहीत. आणि तुम्ही पाहू शकता इथे तळताना त्यातला बटाटा बिलकुलसुद्धा बाहेर येत नाही. फक्त जो कढीपत्ता आहे ना, म्हणजे कोथिंबीर आहे ना, अगदी तीच बाहेर आलेली आहे. आणि छान असा दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायचा आहे. अगदी जसं मी तुम्हाला इथे दाखवलं आहे अगदी तसं. आणि हा पदार्थात आता तुम्हाला तेल वाटत असेल, पण अगदी तुम्ही 1 ते 2 मिनिटात तुम्ही पाहू शकता त्याच्यातले पूर्णतः तेल अब्झॉर्ब झालेले आहे, म्हणजे पूर्ण तेल बाहेर निघलेले आहे. ते तेलसुद्धा जास्त पीत नाही आहेत. त्यासाठी पीठ एकदम घट्ट असे भिजवून घ्यायचे. हा स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हा स्नॅक्स कसा वाटला कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.